पोरीचं लगीन करायचंय. पोरीचं आपल्या शेपूचं. आणि तुम्हाला म्हणून सांगतो, पोरगा डॉक्टर बिक्टर नको. डॉक्टर तर अजिबात नको, नाहीतरी मोठा झाल्यावर अँकरच होतोय. एखादा फौजदार बघा, आणि तो पण नवी मुंबईचा फौजदार. हा ठेवा फोन. शेपू, ए शेपू, चोर पोलीस खेळायला गेली असेल. हँडसम. थम्सअप. थम्सअप. ओके. दोन थम्सअप दोन्ही. मस्त मस्त. पोरी, हा. एक दिवस जीव घेशील माझा. काय खाते? गोळ्या खाती. अगं मरशील ना. नाही मारणार, माझ्याकडे जादू आहे म्हणून तर मी मोठी जादूगरी नाही. नाही नाही, जादूगर आहेस तू. बापाच्या खिशातनं रोज 1000ची नोट गायब करणं म्हणजे काय साधी सुधी जादू आहे. पण काळजी करू नकोस, आता ही जादू कायमस्वरूपी करता यावी म्हणून तुझ्यासाठी नवीन खिसा शोधलाय मी. म्हणजे नवरा शोधलाय मी. अगं तुझ्यासाठी फौजदारांची लाईन लावली आहे. वा, वा, वा. ये इकडं बोल. तुला चुलबुल पांडे. नको नको, ह्यो नको. ह्यो सारखा बोलतो, इधर छेद करेंगे उधर छेद करेंगे. नको, आजच्या घराला बोक पाडल. घराचं का वारुळ करायचे का? हा कॅन्सल. जाऊ दे. हा बघ, फौजदार सिंगम. आता नकोच मला, अजिबात नको. हा सारखा म्हणतो, आता माझी सटकली, आता माझी सटकली. आयुष्यभर याची पॅन्ट सांभाळल्यानंतर जन्म जायचा. फौजदार, नवी मुंबईचा फौजदार. अरे वा वा वा, किती चिकन आहे हा. फक्त मिशीत मार खाल्लाय. अरे मिशात काय, परवर्त त्याने वाशीत पण मार खाल्ला. तसं नाही, तसं नाही ना बाबा, तसं नाही. त्याला मिशीच नाही. अच्छा. अरे मिशी तर घर की खेती है. काय? आपल्या घरची शेती आहे मिशी. आपली मिशीची शेती आहे? मला वाटलं आपली उशीची आहे, ऊसाची शेती आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर पालती पडते, ही डोक्यावर पडली होती. अगं पुरी, बोल, हा पोरगा तुला आवडला काय? बाबा मला आवडला. मला याच्याशीच लगीन करायचंय. वा वा. नवी मुंबईचा फौजदार. वाचवा वाचवा, माझी पर्स घेऊन पळाला तो चोर. वाचवा वाचवा, कुणी आहे का? कुणी आहे का? हा? काय 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 झालं? प्लीज काहीतरी करा. तो चोर माझी पर्स घेऊन पळालाय. वर घेऊन पळाला? कुठे पळाला? कुठे पळाला? तो बघा तिकडे. तिकडे पळाला? हो. ए तुझ्या दाखव. ए बाहेर ये. वाचवा. ए, कुठे गेला रे कुणीतरी तो? वाचवा. कुणीतरी आहे का? रवींद्र महाजनी टाईप कुणीतरी आहे का? ए वाचवा. ए पोलीस पोलीस पोलीस. अरे पोलीस पोलीस वाचवा. अरे वाचवा. तो चोर हवालदार घेऊन पळाला. वाचवा. कुणी आहे का? कुणी आहे का? प्लीज काहीतरी करा साहेब. बाई काय झालंय बाई? माझी पर्स चोराने पळवली साहेब. चोरानं पळवली? हो. कुठे आहे तो चोर? तो तिथे पळालाय. मी आत्ताच आलो पटकन. हो. मला नीट पकडा गोंधळे. गोंधळे मला नीट पकडा. गोंधळे गोंधळून जाऊ नका. गोंधळे गोंधळे गोंधळे. सर तुमच्या सिनेमात गोंधळे होते ना? सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. तिची माझी माझी तिची तिची माझी माझी तिची आहे बरोबर.
सहजीवनात हॅलो? आली ही कुठे हरवलात? खरं तर मी पत्रकार आहे. मला कधीतरी तुमची मुलाखत घ्यायला आवडेल. भेटू पुन्हा. सहजीवनात साहेब प्रेमात पडलात की काय? तुम्हाला ती मुलगी आवडलेली दिसते. ओ गोंधळे, मला ती आवडली गोंधळे. तुम्हाला आवडली पण तुमच्या बाबांना आवडायला पाहिजे ना, सून म्हणून. करू काहीतरी गोंधळे, करू. हे काय? हे त्या चोराने दिलं. तो मला म्हणाला तुझ्याकडे पाहून मला माझ्या मुलांची आठवण झाली, म्हणून म्हणून मला त्याला हे दिलं आणि तो रडायला लागला. चला फालतू जोक झाले ना. चला. हा बोल. हा पागल आहे का बाय? इतका मारेल ना तिकडे येऊन लक्षात ठेव, हारपून जाशील एकदम तू. अबे कोणाशी बोलवणार? करणार आहे मी, करणार. माझा पोरगा येणार आहे, तो म्हणजे नवी मुंबईचा फौजदार झालाय नुकताच. दादा सर नवी मुंबईचा खास, म्हणजे मुंबईचा होणार होता तो, पण मुंबईत त्याला कोणी घेतलं नाही, म्हणून तो नवी मुंबईला गेलाय. सर आहे फौजदार, कुठे गेला रे? बाबा, 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 आज मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. काय? हा तुझा मुलगा आहे? बाबा ते गोंधळे आहेत, ते गोंधळे आहेत बाबा. बाबा मी लग्न करायचं ठरवलंय. क्या बात आहे, क्या बात आहे, वा. मी पण लग्न करायचं ठरवलंय या वयात. अबे फालतूपणा करू नको. तुझं लग्न करायचं ठरवलंय. पण बाबा मी एक मुलगी बघितलीये. मग मी काय कुत्र्याचं पिल्लू बघितलंय? मी जी मुलगी बघितली तिच्याशीच तुला लग्न करावं लागल. नाही बाबा, मी नाही करणार. ऐका ऐका त्यांचं ऐका. हा सिनियर माणूस सांगते एवढे केस गेले म्हणजे काय मजा काय का? हा बघा, मी तुझ्यासाठी थुकरटवाडीचे पाटील बद्रिके यांची मुलगी सिलेक्ट केली आहे. शेफू आहे, शेपूच्या लग्नाची तयारी करा आत्ताच्या आत्ता, ताबडतोब. नाही बाबा. एक मिनिट, तुम्ही ठरवा पोरगी कोण आहे, बाप कोण आहे. इकडे ये. अगं हा बाळा नंतर घालायचा असतो का बेटा? आणि इकडे चले गे. बाबा नाव घे बेटा. मी घेऊ. हा घे. त्रिनयनी आहा. निळकंठी महादेवाचं मंदिर आहे नदीच्या घाटावर. जयसिंगराव भेटला, अनिलराव आता तुम्ही फाट्यावर. अनिलराव फाट्यावर. वा वा, काय करताय बाबा? कोण आहे तो? कोण? अनिल अनिल कोण आहे? अनिल कोण आहे? अनिल माझा एक्स. गोंधळे खाली. अगं उठ. बंदुकीने काय? गावंढळ कुठली? अगं उठ, अगं उठ. अरे उठ. मी काही केलेलं नाही. तुम्ही इथे. शेपू कुठं आहे? बाबा आ, डबा तयार आहे. अरे वा वा, डबा रेडी आहे. मला पण दे, मला पण जायचंय. हा, आण गा डबा आण. शाबास. हा डबा रेडी आहे. हा डबा घेऊन
आली आहेस तू हो अहो त्या मागे काय आहे त्याच्या याच्यातच जा ना त्यासाठीच आहे ते अरे बापरे त्यासाठी एवढी मोठी खोली वा 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 किती छान. जा जा त्यात जा त्याच्यात बरोबर ओ, इथे आधीच एक माणूस राहतो हा ओरडेल. अरे मी इथे राहत नाही इथे फक्त थोड्या वेळासाठी आलो होतो हा तुम्हाला जायचंय का जा 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 जा. बरं, बरं. ठीक आहे. चप्पल घालून जा चप्पल घालून जा. नाही नाही मी फिरायला नाही जाते मी फक्त अरे ठीक आहे जा. काय चाललंय माझ्या घरात बाबा हे काय बघताय ना काय चाललंय ते? ग्रामीण भागातले लोक आहेत अहो, ते. काय ग्रामीण भागात गोंधळे गोंधळे काय चाललंय हे माझी पिस्तूल कुठे आहे आहे की अगं, कपाटात दे आणून हा कपाटात बघ. बघताय ना गोंधळ या गावातल्या मुलींशी लग्न केलं की असंच होतं गावढळ कुठची एक नंबरची ठीक आहे. अरे कुठे ठेवली ए, होती उशीर होतोय मला पाणी हे पिस्तूल आहे का पिचकारी आहे ह्याच्यात पाणी होत. अगं ते तू फ्रीज मध्ये ठेवलं होतंस त्यात भाजी ठेवतात थंड होण्यासाठी तेव्हाच माझ्या काल चपला एकदम गार लागत होत्या पायाला. अरे देवा तू चपला फ्रीज मध्ये ठेवल्यास बाबा हे काय चाललंय बाबा सुनबाई अगं काही नाश्त्याची सोय केली आहे का हो आहे ना दे ना मग सरप्राईजच आहे तुम्हाला. सरप्राईज म्हणजे काय अरे बापरे काय खाऊ घालणार आहे सरप्राईज मध्ये काय माहित नाही घ्या अरे वा 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 क्या बात है व्हेरी गुड व्हेरी गुड 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 वा वा छान झालाय हा शिरा शिराने पोहेत ते हा माझा पाईप दिसला का कुठे बाई हा नाही ग ओढायचा पाईप हा मग घ्या ना वडा ना बघूया कोण जिंकतं बघूया. हा वडा वडा. अरे काय चाललंय हे माझ्या घरात आम्ही गावाला खेळायचो प्रदीप आणि मी. प्रदीप कोण अहो बिल्डिंग खाली म्हैस कोणी बांधली बिल्डिंग खाली म्हैस मी बांधली का कारण चांगली जागा आहे तिकडे ना पार्किंग साठी. कारंडे गावठी बायको केलात तुम्ही गावठी बायको. अहो अगं हे बघ एक मिनिट मी जरा झालं तुझं समाधान गेली ना माझी आबरू तुझ्यामुळे आज मला सगळे खालून पाडून बोलतायत. काय काय करतेस माझ्या घरात हे सगळं करायचं होतं तर जा कोणतरी गावचा बघ आणि त्याच्या बरोबर लग्न कर. तू जा नाहीतर मी जातो इथून. काय अरे माझ्या कुट्टीत वाट लावली आहेस माझ्या घराची माझं घर तू आत्ताच्या आता निघून जा नाही तर मी खरंच जाईन. नाही त्यांनी त्यांनी मला माफ करत आहेत माफ करत तुझा तू आत्ताच्या आता जायचो गोंधळे बघितलं ना काय चाललंय माझ्या घरात. जाऊ दे सर दुसरी मुलगी बघू. एक्सक्यूज मी सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी तिची माझी माझी तिची तिची माझी तिची मी आहे प्रिया. ओळखलत ना हो हो मी तुम्हाला म्हटलं होतं ना मला तुमची मुलाखत घ्यायची आहे. हो बसा ना. थँक्यू. करायची मुलाखतीला सुरुवात. हो हो आली ही स्वप्न सुंदरी सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी. जय सिंगराव जय सिंगराव तुम्ही माझा मटक्याचा अड्डा उद्ध्वस्त केला जय सिंगराव. आता तुम्ही मरणार आहात जय सिंगराव. अरे देवा हा मरणाला तयार. हे
मिनिट अहो. इथे इथे बहुतेक गोळीबार होणार आहे मी पळालेलंच बरं अगं हा? अगं मला सोडून चाललीस तू 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 मन एकटा थँक्यू डॉक्टर मला कमी डायलॉग दिल्याबद्दल शेपू शेपू थांब 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 मला तुम्हाला काय सांगायचं नाही शेपू नाही माझं चुकलं शेपू माझं चुकलं तू तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला शेपू बोल शेपू माझी शेवटची इच्छा आहे काय तुमच्या हातानं कुंकू लावा कुंकू लावा शेपू कुंकू शेपू गेलीस मला सोडून गेलीस शेपू सोडून गेलीस चुकलं माझं सुनबाई हे मशरीची पुढे कोणाची आहे याच्यात येऊ का थोडीशी मी हा थोडी घ्या मला बाकीची ठेवा झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.